साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस मोहन कोळेकर यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश. पंढरपूर विशेष. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांचे आजी माजी चेअरमन तसेच ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे चेअरमन अरुण पाटील, परिचारक पांडुरंग परिवारावर प्रेम हरिभाऊ माने, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, कारखान्याचे माजी संचालक सुधाकर कवडे, RPI अध्यक्ष अशोक गवळी, RPIचे समाधान बाबर इत्यादी बहुजन पदाधिकाऱ्यांनी आज मोहनअण्णा कोळेकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्वानुमते भाजपाचे व देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक प्रशांतराव परिचारक यांच्याबरोबर यापुढे कायम सोबत राहून पक्षाचे काम करणार असल्याचे विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन मोहन कोळेकर यांनी बोलून दाखवले आहे. आज सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता मोहन कोळेकर यांच्या गुरसाळे येथील नूतन कार्यालयामध्ये भाजपाचे प्रशांतराव परिचारक यांनी मोहनअण्णा कोळेकर भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मोहनअण्णा कोळेकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार व भाजपाचे प्रशांतराव परिचारक यांचा सन्मान केला. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोहनअण्णा कोळेकर यांनी भाजपाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे एकत्र येऊन भोसे गट जिल्हा परिषद व पंचायत समिती गुरसाळेगण मोठ्या ताकदीने व होम टू होम प्रचार करून मोठ्या मताधिक्याने भाजपाचे भोसे गटातील ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या मातोश्री, जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रफुल्लता राजाभाऊ पाटील तसेच गुरसाळे गणातील राजेंद्र पाटील यांचा विजय खेचून आणण्यासाठी मोहन कोळेकर, सुधाकर कवडे, अर्जुन कोळेकर, शंकर कवडे, कुमार कोळेकर, नाना कवडे, सुदाम माने, महेश कोळेकर, तानाजी पवार, बंटू खरात, अंकुश कोळेकर, रामेश्वर माने, रमेश रणदिवे, तेजूलाल सावंत, आप्पा खरात, नागनाथ बेडगे, नवनाथ लोखंडे, रतिलाल वाघमारे, तानाजी लवटे, अनिल खरात इत्यादी गटातील सर्व परिश्रम घेणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी पंढरपूर पंचायत समितीसाठी गुरसाळे गणातील उमेदवार राजेंद्र पाटील यांनी मोहनअण्णा कोळेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच आपण सर्व या संधीचे सोने करून दाखवा, आपला सांगेल तो विकास गणातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन यावेळी राजेंद्र पाटील यांनी दिले आहे. तसेच उपस्थित अनंत पाटील, वैभव कोळेकर, रामेश्वर माने, गणेश कोळेकर, बंडू बडवे, योगेश भंडार कवठेकर, भटुंबरे गावचे माजी सरपंच नारायण मिटकरी, मार्केट कमिटीचे संचालक पंडितदादा शेंबडे, युवा नेते परिचारक समर्थक अजय नाना खंडेकर, परिचारकांचे निष्ठावंत पोपट शिंदे, परिचारक पार्टीचे व मार्केट कमिटीचे माजी संचालक फंचीराम शिंदे, समाधान शिंदे यांच्यासह गुरसाळे गावातील अन्य मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.